काल सांगितल्याप्रमाणे आपण 4-4 बेड हे पूर्णपणे केलेले आहे. पहिले आपले 2-2 होते, आता दोन्ही बाजूला 4-4 बेड बनवले आहे. तर या पद्धतीनं आपला रातचा जो पाला होता, चौथा मोल टोटून पहिली फेडिंग केली होती रात्री, तर या पद्धतीनं अळ्यांनी पूर्णपणे खाऊन घेतलेली आहे. त्यानंतर या पद्धतीनं आपण बेड बनवलेले आहे. त्यानंतर अळ्यांना पूर्णपणे पेसिंग दिलेले आहे. त्यानंतर जे कडाने दोरी वापरत आहे, ह्या दोरीचा वापर असा आहे, त्याला आपली रॅकचं जे अंतर आहे ते 5 फूट आहे आणि पेपर मी 6 फूट वापरलेला आहे. पेपर 6 फूट वापरल्यानंतर अर्धा फूट आपल्याला इकडं वापरता येतो, इकडल्या बाजूला. हे असं फोल्डिंग करून अळ्या आपल्या खाली पडत नाही रॅकमधून. तर दोन्ही साईडनं आपण या पद्धतीनं केलेलं आहे. दिसायला पण व्यवस्थित वाटतं आणि अळ्या पण खाली पडत नसतात. तर सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीनं नियोजन करा. यानंतर आपली दुसरी फेडिंग करायची आहे, आपली चौथा मोल उठल्यानंतरची. तर यावरती आपण पातळ फेडिंग करून घेणार आहे.